आता आपण करतोय कच्च्या पपईचे वडे. साहित्य आपण पाहिलं होतं. साहित्यामध्ये ही कच्ची पपई आपण किसून घेतली आहे. कृती काय करायची? ते आपण बाउल घेणार आहोत आता. बरं. त्याच्यामध्ये 2 वाटी पूर्ण कच्च्या पपईचा किस. ओके. त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण 1 चमचा. बरं. त्याच्यानंतर तीळ आहेत 1 चमचा तीळ. ओवा आहे 1 चमचा. हळद अर्धा चमचा. बरं. एक गोष्ट मात्र नक्की की तुम्ही आतापर्यंत आता ही तिसरी रेसिपी आम्हाला दाखवताय. कृती एकाची फार अवघड नाहीये, करायला अत्यंत सोपे आहेत आणि खूप पटापट होणार आहे. मीठ आहे, मीठ घालायचं. पुरे. ओके. पुढे आता हे मिक्स करायचं व्यवस्थित. बरं. हाताने करायला लागेल ना? हाताने. घ्या मग. परत हे मिक्स करता करता मला सांगा कल्पेशजी, की जेव्हा आपण स्पेशली बाहेर गावावरनं मुंबईत येतो, इथे काहीतरी काम करू पाहतो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या आवडी असतात, जशी तुमची आता ही हॉबी आहे, तर तेव्हा ना आपल्या डोक्यामध्ये काहीतरी एक शॉर्ट टर्म गोल असतो किंवा पुढच्या काही वर्षांचं एक प्लॅनिंग असतं की या 5 वर्षात मी इथपर्यंत पोहोचलंच पाहिजे. काय टार्गेट ठेवून तुम्ही मुंबईत प्रवास करता? एक तर रेसिपी मला आवड पहिल्यापासून होती. बरोबर. पण त्यानंतर मी ॲनिमेशनमध्ये गेलो. आता मला जे पण काही करायचंय ते करिअर मला ॲनिमेशनमध्येच करायचंय. हे मी ठरवलेलं आहे. आणि ही माझी एक आवड आहे, ती मी नेक्स्ट म्हणजे सतत चालू ठेवणार आहे. बरं. हे तुमचं ठरलेलं आहे. आणि आता चांगलं मिक्स झालेलं आहे. ओके. याला बाइंडिंगसाठी आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत. बरं. ठीक. 2 चमचे टाका आधी. बरं. लागलं तर आपण परत नंतर परत. बरोबर. त्याला एक घट्टपणा येईल आणि वडे छान बनतील. बरं. तुमची ही जी हॉबी आहे, जे तुम्ही आता वेगवेगळे पदार्थ करून पाहता, याच्यातला अभ्यास वाढवण्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे कुठे पाहता वेगवेगळ्या रेसिपीज? मी ऑनलाईन वगैरे बघत असतो. बरं. इंटरनेटवरती किंवा टीव्हीवरती भरपूर चॅनल्स आहेत. बरं. ते बघत राहतो. बरं. भरपूर चॅनलमध्ये एक झी मराठी पण चॅनल आहे. झी मराठी पण आहे. त्याच्यावरती आम्ही सारे खवय्ये सुद्धा कार्यक्रम आहे. ते पाहता की नाही? मग त्याच्यात फार चांगला अँकर सुद्धा आहे दिसणारा, जो फार छान रेसिपी दाखवतो. ते पाहता की नाही तू? होय, बघतोय ना. पाहता ना? म्हणजे आमच्याकडून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळू शकतं बरं का. आय एम शुअर. ठीक आहे. आता हे झालंय व्यवस्थित मिक्स. बरं. पुढे काय करायचं? त्याला डीप फ्राय करायचं आहे आपल्याला. अरे वा. एक बाउलमध्ये पाणी घ्या. हो आहे. आधी पाणी लावायचं असं थोडं हाताला. बरं. चिकटू नये म्हणून. आणि त्याला डीप फ्राय करायचे. वा. तेल तापलेलं असल्यामुळे डीप फ्राय व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही जरा इकडे या. तुम्ही ते वडे करून घ्या, तोपर्यंत मी हे डीप फ्राय करून घेतो. वा 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 वा, क्या बात आहे. कशासोबत खायचं आपल्याला हे वडे? हे चटणी, हिरवी चटणी किंवा नारळाची चटणी असणार, किंवा सॉस असेल, किंवा सॉस बरोबर वाटेल त्या पद्धतीने आपण खाऊ शकतो किंवा नुसतेच खाऊ शकतो. आता ते आपण ठरवूयात, पण त्याआधी वडे तयार व्हायला लागतील. ते होत आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कच्च्या पपईचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळाचं पीठ, कच्च्या पपईचा किस, ओवा, पांढरे तीळ, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कच्च्या पपईचा किस, हिरव्या मिरचीचं वाटण, 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये 2 चमचे तांदूळाचं पीठ घालून मिश्रण पुन्हा एकजीव करून त्याचे वडे तयार करून घ्यावेत. तयार वडे गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना.
अगं बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.